ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे रब्बी ज्वारी पीक लागवडीचं पंचसूत्री तंत्रज्ञान. आणि ह्या विषयाची सखोल माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आज आमंत्रित केलं आहे डॉक्टर शरद गडाख यांना, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं मुख्य शास्त्रज्ञ बियाणे म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे वरिष्ठ ज्वारी पैदासकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. सर, आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, मला सांगा, महाराष्ट्राच्या दृष्टीने ज्वारीचं, रब्बी ज्वारीचं महत्त्व आपण काय सांगाल? रब्बी ज्वारी हे महाराष्ट्राचं प्रमुख पीक आहे. ज्वारी ही 2 हंगामात घेतली जाते, त्यामध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. ज्या ज्वारीची पेरणी आपण जून जुलैमध्ये पेरतो त्याला आपण खरीप हंगाम म्हणतो, आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पेरणी केली जाते त्याला रब्बी हंगाम म्हटलं जातं. बरोबर. खरीप हंगामामध्ये ज्वारी उत्पादन होतं ते धान्य उत्पादन प्रामुख्यानं खाण्यासाठी वापरलं जात, जास्त 90% हे आपण प्रोसेसिंगसाठी किंवा कॅटल फीडसाठी वापरलं जातं. 10%च फक्त खाण्यासाठी वापर होतो. परंतु रब्बी ज्वारीचं मात्र असं नाही. रब्बी ज्वारी 100% धान्य हे खाण्यासाठी वापरलं जातं आणि कडवा हा उत्कृष्ट कडवा समजला जातो. त्या दृष्टिकोनातून रब्बी ज्वारी हे एक महाराष्ट्राचं महत्त्वाचं पीक आहे. याचे आपण जर क्षेत्र बघितलं तर भारतामध्ये 45 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीचं क्षेत्र आहे. बरोबर. त्यापैकी 32 लाख हेक्टर क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात आहे, आणि 32 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 16 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र, निम्म्यापेक्षा जास्त, हे पुणे, नगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये मोडतं. त्या दृष्टीनं रब्बी ज्वारी हे महाराष्ट्राचं प्रमुख पीक आहे. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे कोरडवाहू आहे. 98% 98% हे जिरायत क्षेत्रावर हे पीक घेतलं जातं. फक्त 2% रब्बी ज्वारीचं पीक हे बागायत क्षेत्रावर घेतलं जातं. यामध्ये उत्पादकता जर बघितली आपण तर रब्बी ज्वारीची उत्पादकता खरीपच्या तुलनेने कमी आहे. रब्बी ज्वारीची खरीपची उत्पादकता साधारण 1200 किलो प्रति हेक्टरी आहे, तर रब्बी ज्वारी 700 किलोच्या दरम्यान प्रति हेक्टरी असते. तर हे उत्पादन कमी असण्याची कारणं अनेक आहेत, पण प्रमुख कारण जर बघितलं आपण तर हे रब्बी ज्वारीचं पीक हे खरीप हंगामात जो पाऊस पडतो ह्या ओलीवर घेतलं जातं. दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आहेत, ज्या जमिनीवर हे पीक घेतलं जातं. त्यामध्ये हलकी जमीन, मध्यम जमीन, भारी जमीन. हलकी जमीन महाराष्ट्रामध्ये 23% आहे, 48% मध्यम जमीन आहे, आणि भारी जमीन 29% आहे. हा जमिनीच्या प्रकारामुळे उत्पादन कमी आहे. नंतर तिसरी बाब म्हणजे या ठिकाणी पावसाची अनिश्चितता, रासायनिक खताचा वापराचा अभाव, आणि त्यानंतर पीक संरक्षण, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बीजोत्पादन ग्राम पातळीवर शेतकऱ्यांना उपलब्धतेचं अडचणी. तर यामुळे हे याचा उत्पादक कमी, रब्बी ज्वारीची उत्पादक कमी आहे. यासाठी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रब्बी ज्वारीची पंचसूत्री डेव्हलप केलेली आहे. त्या पंचसूत्रीबद्दलच आम्हाला खूप सविस्तरपणे जाणून घ्यायचं. पंचसूत्री तंत्रज्ञान असं आहे की पेरणीनंतर एक थेंबही पाऊस झाला नाही तरी सुद्धा 20 ते 25 क्विंटल धान्य उत्पादन आणि 50 ते 55 क्विंटल कडबा उत्पादन तंत्रज्ञान आपल्या विद्यापीठामध्ये विकसित झालेलं आहे. आणि त्या दृष्टीने हे शेतकऱ्यापर्यंत जाणे गरजेचं आहे. त्या दृष्टीनं यातलं पहिलं सूत्र असं आहे 5 सूत्रापैकी, तर मूलस्थानी पाणी व्यवस्थापन. म्हणजे मूलस्थानी पाणी व्यवस्थापन म्हणजे काय की रब्बी ज्वारीचा हंगाम आपण शिफारस केलेला आहे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर कोरडवाहूसाठी. बागायतीमध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत पेरणी केली चालू शकते, पण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळ हा शिफारस केलेला असल्यामुळे यामध्ये 15 सप्टेंबर पूर्वी जर पेरणी केली तर खोडमाशी येते आणि 40% उत्पादन घट येते. आणि 15 ऑक्टोबर नंतर जर पेरणी केली तर खोडमाशी येते आणि 18% उत्पादन घट येते. हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. अगोदर केली तरी सुद्धा आणि नंतर केली सुद्धा. त्यासाठी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर यापूर्वी शेतामध्ये 45 दिवस अगोदर 1.5 महिना म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये
शेतामध्ये 10 बाय 10 मीटरचे वाफे तयार करायचे ट्रॅक्टरच्या साह्याने, रिझरच्या साह्याने. अच्छा. रिझर ट्रॅक्टरच्या रिझरने 10-10 मीटरवर जर आपण असे आडवे हे टाकले, वरमे टाकले आणि उभे परत आडवे त्याला बांध ट्रॅक्टरच्या साह्याने 10-10 मीटर टाकले तर 10 बाय 10 मीटरचा वाफा तयार होतो. आणि त्या ठिकाणी नाकडं बुजून घ्यायची आणि जेवढं पाणी पडेल, पाऊस पडेल तेवढा त्यामध्ये जिरवायचा. म्हणजे एका हेक्टरमध्ये फक्त 10 बाय 10 मीटरचे 40 वाफे बसतात. आणि जर जमीन लेव्हल असेल तर त्या ठिकाणी 10 बाय 20 मीटरचे वाफे केले चालतात, म्हणजे 20च वाफे बसतील. आणि यासाठी जास्त खर्च येत नाही. तर या ठिकाणी जेवढा पाऊस पडेल तेवढा जिरवायचा. पाऊस झाल्यानंतर पाणी फुटले, फुटतूट झाली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा नाकाळं बुजायची, पुन्हा पाऊस जिरवायचा. आणि असं 15 सप्टेंबरला ज्यावेळेस पेरणी करायची त्यावेळेस पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी करायची. आणि पुन्हा त्या ठिकाणी त्या वाफे मोडले जातात. पुन्हा गहू हरभरा जसे आपण सारे पाडतो तसे सारा यंत्राच्या सहाय्याने सारे पाडायचे आणि आडवे 20 मीटरवर दंड टाकायचे. म्हणजे चुकून जर पाऊस पुढे झाला पेरणीनंतर तर तोही त्या ठिकाणी जिरला पाहिजे. आणि असं हे जर आपण पेरणी पूर्वी 45 वाफे तयार केले आणि पेरणीनंतर पुन्हा वाफे तयार केले तर या ठिकाणी आपल्याला उत्पन्नामध्ये 30% वाढ होते. याला म्हणायचं मूलस्थानी पाणी व्यवस्थापन. नंतर दुसरं सूत्र आपण आपल्या ठिकाणी आपण मांडतोय की जमिनीच्या प्रकारचा जातीचा वापर करणे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये हलकी जमीन, मध्यम जमीन, भारी जमीन. तर ज्या जमिनीची खोली 30 सेंटीमीटर जास्त कमी आहे त्या जमिनीला आपण हलकी जमीन म्हणतो. अशा जमिनीसाठी आपल्या विद्यापीठानं फुले जात विकसित केली, फुले अनुराधा. फुले अनुराधा जातीचं वैशिष्ट्य असं आहे की पेरणीनंतर एक थेंबही पाऊस झाला नाही तर अशा मुरमाड जमिनीमध्ये त्या ठिकाणी 8 ते 10 क्विंटल धान्य उत्पादन आणि 30 ते 35 क्विंटल कडबा उत्पादन ही जात देते. पाऊस नाही झाला तरी बाकीच्या जातीमध्ये कंसही बाहेर पडणार नाही, पण या जातीमध्ये मात्र तेवढं उत्पादन देण्याची क्षमता त्यामध्ये आहे. दुसरं या ठिकाणी मध्यम जमिनीसाठी आपण विकसित केलेली जात आहे फुले सुचित्रा. ही जात आपल्याला 20 ते 25 क्विंटल धान्य उत्पादन आणि 50 ते 55 क्विंटल कडबा उत्पादन देते. तिसरी म्हणजे भारी जमिनीसाठी आपण जात विकसित केली फुले वसुधा. ही जात 25 ते 30 क्विंटल धान्य उत्पादन आणि 55 ते 60 क्विंटल कडबा उत्पादन देते. जर आपल्याला एखाद्या पाणी देण्याची सोय असेल तर त्या ठिकाणी एक पाणी जर देऊ शकलो तर त्या ठिकाणी त्यासाठी आपण जात विकसित केली मध्यम ते भारी जमिनीसाठी फुले रेवती ही जात विकसित केलेली आहे. ही जात आपल्याला 40 ते 45 क्विंटल धान्य उत्पादन देते आणि 90 ते 100 क्विंटल कडबा उत्पादन देते. या जातीचं रेकॉर्ड चांगली मॅनेजमेंट झाली तर हे 72 क्विंटलचं आमचं प्रयोगाचं रेकॉर्ड आहे. पण सरासरी आपल्याला 40 ते 45 क्विंटल धान्य उत्पादन ही जात देते. तर या जाती तसंच बाकीच्या परभणी कृषी विद्यापीठाने अकोला कृषी, परभणी मोती, पिकेवी क्रांती ह्या जाती मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेल्या आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार जातीचा वापर जर आपण केला तर या ठिकाणी आपलं 20-25% धान्य उत्पादनात वाढ होते. तर त्या दृष्टीनं पहिलं सूत्र मी तुम्हाला सांगितलं, मूलस्थानी पाणी व्यवस्थापन 30% वाढ. जमिनीच्या दुसरा सूत्र जमिनीच्या प्रकारानुसार जातीचा वापर 25% वाढ, 55% वाढ या 2 सूत्रामुळे होती. आता तिसरं सूत्र पेरणीनंतरचं ओलावा व्यवस्थापन. पेरणीनंतरचं ओलावा व्यवस्थापन म्हणजे काय की या सूत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 18 इंच पाबरीनं पेरणी करायची. म्हणजे दोन्ही लाईनमधलं अंतर 18 इंच म्हणजे 45 सेंटीमीटर आणि दोन्ही रोपातलं अंतर 15 सेंटीमीटर राहील. अशा पद्धतीने जर पेरणी आपण केली 45 बाय 15 सेंटीमीटर तर आपल्याला या ठिकाणी 1,48,000 झाडाची संख्या बसते. झाड हे कणीस घेऊन बाहेर पडेल. कारण जमिनीमध्ये पाणी तेवढंच आहे, अन्नद्रव्य तेवढंच असतंय. विरळणी एक सगळ्यात महत्त्वाची तिसऱ्या सूत्रामध्ये. आणि त्यामध्ये 3 कोळपणे आम्ही सजेस्ट केलेल्या आहेत, शिफारस केलेल्या आहेत. पहिली कोळपणी पेरणीनंतर 3 आठवड्यांनी पासेच्या कोळप्याने करायची. पासेच्या कोळप्याने केल्यामुळे आपल्याला त्यामध्ये वरचा जो 2 इंचाचा लेअर असतो तो भुसभुशीत होतो, हल्ला जातो, ड्राय होतो आणि त्यामुळे खाली जमीन गारवा धरून राहते. त्यामुळे आपल्याला 10 सेंटीमीटर पाण्याची बचत होते. रब्बी ज्वारीला लागवडीपासून काढणीपर्यंत 40 सेंटीमीटर पाणी लागतं. 40 सेंटीमीटर पाणी म्हणजे 40 लाख लिटर पाणी लागतं. आणि 10 सेंटीमीटर पाण्याची बचत झाली म्हणजे 10 लाख लिटर पाणी आपण वाचवू शकतो. दुसरी कोळपणी पेरणीनंतर आपण 5 आठवड्यानंतर फटीच्या कोळप्याने करायची, ज्यामुळे पिकाला भर लागेल आणि त्यामुळे वरचा लेअर पुन्हा सुद्धा मोकळा होईल आणि त्यामुळे 10 सेंटीमीटर पाण्याची बचत होईल. तिसरी कोळपणी आपण पेरणीनंतर 8 आठवड्याने फटीच्या दातरी कोळप्याने करायची. कारण त्यावेळेस भेगा पडतात, जर पीक उंच वाढलेलं असतं, भेगा रुंदतात, 1.5 मीटर खोल जातात, सूर्याची किरण 1.5 मीटरपर्यंत खोल जातात आणि त्या ठिकाणी भूगर्भातलं पाणी तापतं, बाष्पीभवन वरून निघून जातं. त्यामुळे जमिनीमधलं त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच वेळेस पिकाला पाण्याची गरज असते. त्यामुळे जर आपण दातरी कोळपणी केली तर ढेकळं निघतील
आणि ढेकळं निघाल्यानंतर त्या फटीमध्ये जाऊन बसतील आणि त्यामुळे पुन्हा 10 सेंटीमीटर पाण्याची बचत होईल. कोळपणी गवत असेल तरच कोळपणी करायला पाहिजे असं नाही, तर ज्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये मॉइश्चर कन्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला कोळपणी करायला पाहिजे. तिसऱ्या सूत्रामध्ये आपण विरळणी आणि 3 कोळपण्या जर केल्या तर 20% उत्पादनात वाढ होते. म्हणजे आपण पहिले 2 सूत्र सांगितले 55% वाढ झाली आणि या तिसऱ्या सूत्रामुळे आपले 20% म्हणजे 75% वाढ ह्या 3 सूत्रामुळे झाली. आता चौथं सूत्र एकात्मिक अंतर व्यवस्थापन. एकात्मिक अंतर व्यवस्थापन म्हणजे पेरणीच्या वेळेस रासायनिक खताची मात्रा द्यायची. हलक्या जमिनीसाठी आपण 25 किलो नत्र म्हणजे 25 किलो नत्र म्हणजे 1 गुणी युरिया प्रति हेक्टरी आपण दिली तर आपलं त्या ठिकाणी उत्पादनात वाढ होते. नंतर या ठिकाणी मध्यम जमिनीसाठी आपण 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद, साधारण शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं म्हणलं आपल्या भाषेत तर आपल्याला 2 गोण्या 20-0च्या आणि 1 गोणी युरिया हा पेरणीच्या वेळेस दिली तर आपले उत्पादनामध्ये 15% वाढ होते. नंतर या ठिकाणी भारी जमिनीसाठी आपण 60 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद आपण शिफारस केलेली आहे. म्हणजे आपल्याला 20-0च्या 3 गोण्या आणि 1.5 गोण्या जर युरिया आपण दिली तर या ठिकाणी आपल्याला जर रासायनिक खताची मात्रा पेरणीच्या वेळेस आपण दिली तर यामध्ये आपल्याला 15% उत्पादनात वाढ होते या सूत्रामुळे. जर जमिनीमध्ये समजा एक पाणी द्यायची सोय असेल तर त्या ठिकाणी मात्र बागायतामध्ये आपण मध्यम जमिनीसाठी 80-40-40 80 किलो नत्र 40 किलो स्फुरद 40 किलो पालाश, भारी जमिनीसाठी 100-50-50 या खताच्या मात्रापैकी अर्धा नत्र आणि संपूर्ण स्फुरद पालाश पेरणीच्या वेळेस द्यायचं आणि अर्धा नंतर पहिल्या पाण्याला 30 ते 25 ते 30 28 ते 30 दिवसांनी द्यायचं. असं जर आपण केलं तर आपल्याला 15% उत्पादनात वाढ होते. 5वं सूत्र आहे पीक संरक्षण. यामध्ये 2च किडी महत्त्वाच्या आहेत. यामध्ये पहिली कीड म्हणजे खोडमाशी आणि दुसरी कीड म्हणजे मावा. आता खोडमाशी कशी कंट्रोल करायची? खोडमाशी म्हणजे गाभा त्या जळतो, पेरणीनंतर एक 7-8 दिवसांनी ती खोडमाशीचं लागण होते आणि गाभा जळतो. त्यामुळे शेंडा जळल्यानंतर त्याला साईड फुटवे फुटतात आणि त्यामुळे ते फुटवे तसेच राहतात आणि त्यामुळे त्याला काही येत नाही. त्यासाठी आपण पेरणी ही वेळेवर काय करायला पाहिजे. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळात जर पेरणी केली तर खोडमाशीचा प्रादुर्भाव कमी होतो. नंबर 1. दुसरं, त्या ठिकाणी पेरणीनंतर 7 ते 8 दिवसांनी एक क्विनॉल-फॉस किंवा एकलासारख्या औषधाची फवारणी करावी म्हणजे आपल्याला खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता येईल. नंतर दुसरं, त्या ठिकाणी जर फुटवे आले असेल एखाद्या झाडांना तर फुटव्यामध्ये एकच फुटवा ठेवावा, बाकीचे फुटवे काढून टाकावे. कमीत कमी त्या फुटव्याला तरी चांगलं कणीस घेऊन बाहेर पडेल, नाही तर कोणालाच कणीस येणार नाही. नंतर तिसरं याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मावा म्हणजे चिकटा. हा रोग कीड कधी येते? ज्यावेळेस तापमान रात्रीचं तापमान 10 डिग्रीच्या खाली जातं त्यावेळेस मावाचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणजे आपल्या भाषेत शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर आपल्याला खोबरेच तेल गोठायला लागलं की 10 डिग्रीच्या खाली तापमान गेलं असं समजावं आणि अशा वेळेस एक सिस्टमॅटिक औषधाची एखादी फवारणी केली आपण, मिथिल डायमेथॉन घ्या, डायमेथॉइड घ्या, कोणतंही सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड बाजारामध्ये मिळतंय, त्याची फवारणी जर आपण केली तर हा चिकटा आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतो. आणि जर आपण चिकटा म्हणजे मावा आणि खोडमाशी या 2 किडीचा जर बंदोबस्त केला तर 10% उत्पादनात वाढ होते. त्यामुळे असं टोटल 100% वाढ या 5 सूत्रामुळे होते. थोडक्यात पंचसूत्री व्यवस्थित वापरली तर निश्चितपणे 100% वाढ मिळू शकते. बरोबर. पण सर, हे सगळं करत असताना याच्यामध्ये बीज प्रक्रिया कितपत महत्वाची आहे? बीज प्रक्रिया ही महत्वाची आहे. तर बीज प्रक्रिया जर आपण यामध्ये गंधक 300 मेस याचं जर आपण ट्रीटमेंट आपल्या सुरुवातीला 1 किलोला 4 ग्रॅम या प्रमाणात आपण ट्रीटमेंट दिली तर काने रोगासारखा रोग आपल्याला कीड रोग कंट्रोलमध्ये ठेवता येतो. नंतर दुसरं PSB कल्चर, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया, नंतर अजून रायझोबियम कल्चर, हे जर 25 ग्रॅम प्रति 1 किलो बियाण्याचा जर आपण वापर केला तर यामुळे आपल्याला 6% धान्य उत्पादनात वाढ होते आणि 9% कडबा उत्पादनात वाढ होते. त्यामुळे हे वापरणं गरजेचं आहे. आपल्या विद्यापीठामध्ये 18,000 जाती ज्वारीच्या आहेत. म्हणजे केवळ एक पाणी देऊन सुद्धा ते पीक आपल्याला पाहिजे तसं मिळू शकतं. जमिनीमध्ये ओलावा असेल तर पाणी द्यायची आवश्यकता नाही. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण
सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. सर, पाणी जर उपलब्ध असेल तर त्याबद्दल आपण पाण्याचं व्यवस्थापन काय सांगाल? पहिलं पाणी एकच पाणी उपलब्ध असेल आपल्याकडं तर 28 ते 30 दिवसांनी द्या. बरोबर. कारण ही गर्भावस्था असते, दाण्याची संख्या, कणसाची लांबी या काळामध्ये ठरते. आपण बघतो की कंस बाहेर पडले की आपण मोठी कंस बाहेर पडले असं म्हणतो, पण हे ठरतं मात्र 28 दिवसांनी ठरतं. अच्छा. त्या दृष्टीने पाणी एकच पाणी उपलब्ध असेल त्यावेळेस ताण पडू नये म्हणून 28 दिवसांनी पाणी द्या. दुसरं पाणी उपलब्ध असेल तर 50 ते 55 दिवसांनी पोटरी अवस्थेत द्या. बरं. तिसरं पाणी उपलब्ध असेल तर फुलाराच्या अवस्थेत 70 ते 75 दिवसांनी द्या. आणि चौथं पाणी गरज असेल तर 90 ते 45 चिकाच्या अवस्थेत द्या. परंतु ज्वारीच्या पिकाला एक महत्त्वाचं आहे, एक प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर उत्पन्नामध्ये 1.5 ते 2 पटीने वाढ होते. आणि त्या दृष्टीने पाणी हे महत्त्वाचं आहे. परंतु जर पाऊस झाला त्या अशा काळामध्ये अवस्था मी सांगितल्या, या अवस्थेमध्ये जर पाणी जर जमिनीमध्ये ओलावा असेल तर पाणी द्यायची आवश्यकता नाही. तर हा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये. केवळ एक पाणी देऊन सुद्धा ते पीक आपल्याला पाहिजे तसं मिळू शकतं. पाहिजे तसं मिळू शकतंय. तर या ठिकाणी हे पंचसूत्रीचे कार्यक्रम आहे. या ठिकाणी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तर हा कार्यक्रम, हा प्रोग्राम आपण गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये हो प्रकल्पाअंतर्गत आपण 40,000 शेतकऱ्याकडे 40,000 एकरवर गावामध्ये हे सगळे राबवून या ठिकाणी राबवण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, परभणी कृषी विद्यापीठ, त्याचप्रमाणे कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम राबवला. आणि यामध्ये असं आढळून आलं की ज्या शेतकऱ्यांनी 5 सूत्र वापरली ही जिरायतामध्ये त्याचं 100% उत्पादनात वाढ झाली. पण ज्यांनी काही ना 1 वापरलं, काही ना 2 वापरले, काही ना 3 वापरली, तर या ठिकाणी 40,000 शेतकऱ्याचं आम्ही ॲव्हरेज उत्पादन बघितलं, उत्पादन वाढ बघितली, सर्वे केला. तर त्यामध्ये 38% धान्य उत्पादनात वाढ झाली आणि 40% कडबा उत्पादनात वाढ झाली आढळून आलेली आहे. आणि हे सूत्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता सध्या शेतकरी आपण वापरणं गरजेचं आहे जिरायतामध्ये. मला सांगा की विद्यापीठाने विकसित केलेल्या रब्बी ज्वारीच्या वाणांची कडब्याची जी गुणप्रत असते ती कशी असते? आपल्या विद्यापीठामध्ये 18,000 जाती ज्वारीच्या आहेत. बरं. तर यामध्ये ह्या जाती आपण लोकल कलेक्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मालदांडीचा कडबा, मालदांडीपेक्षा ह्या जाती सुपेरियर आहेत. यामध्ये मालदांडी सिलेक्शन जे आहे यामध्ये क्रॉसिंग प्रोग्राममध्ये आपण वापरले आहे. आणि मालदांडीपेक्षा कडब्याची क्वालिटी, धान्याची क्वालिटी या 2 जातीची सरस आहे. आणि मालदांडीपेक्षा 33% धान्य उत्पादन आणि जवळजवळ 25% कडबा उत्पादन ह्या जाती जास्त देतात. ही बियाणं जी आहेत ही गाव पातळीवर उपलब्ध करून द्यायला हवीत, तेव्हाच हा फरक जाणवेल. बरोबर. मग या दृष्टीने विद्यापीठामार्फत असे काही विशिष्ट प्रयत्न केले गेलेत? तर यामध्ये चांगला प्रयत्न या ठिकाणी आपलं एक प्रोजेक्ट आपण बनवलेला आहे. यामध्ये महात्मा कृषी विद्यापीठ, त्याचप्रमाणे कृषी विभाग, महाबीज, सीड सर्टिफिकेट एजन्सी आणि इक्रिसॅट यांच्या संयुक्त विद्यमानं आपण हा प्रकल्प तयार केला. की या प्रकल्पामध्ये उद्देश असा होता, 4 वर्षापूर्वी आम्ही हा चालू केला. तर ही आता 4 वर्ष, आता ह्या वर्षी 4थं वर्ष आहे. त्याचा उद्देश एक आहे की महाराष्ट्राच्या 32 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 50% क्षेत्राला पुरेल एवढं बियाणं आपल्याला तयार करून गाव पातळीवर ते बियाणं शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यायचं ही संकल्पना यामध्ये आहे. त्यामध्ये कुणी काय करायचं, कारण ह्याच्या जबाबदारी फायनल करण्यात आल्या. एक गाव एक व्हरायटी या विद्यापीठाने या ठिकाणी जबाबदारी घेतली की तंत्रज्ञान शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यायचं. आपलं महाबीजने हे जे बियाणं तयार होईल हे बियाणं मार्केट रेटपेक्षा 20% जादा पैसे देऊन किंवा शासनाची सबसिडी त्या याला देऊन शेतकऱ्याला खरेदी करायचं. नंतर कृषी विभागाने या ठिकाणी काही निविष्ठा भरड धान्याअंतर्गत असतील किंवा त्या ठिकाणी मार्गदर्शन हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला मदत त्या ठिकाणी करायची. सीड सर्टिफिकेट एजन्सींना क्वालिटी मेंटेन करायची आणि इक्रिसॅटने थोडं आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी दिलं. तर या हे 4थं वर्ष या ठिकाणी आहे. पहिल्या वर्षी आपण नगर जिल्ह्यामध्ये नारायणवाडी गावामध्ये हा प्रकल्प राबवला 250 हेक्टरवर. आणि 250 हेक्टरपासून 3,000 क्विंटल बियाणं फुले रेवतीचं तयार झालं. हे बियाणं महाबीज मार्फत हे बियाणं परत खरेदी करण्यात आलं. त्यामध्ये शेतकऱ्याला 1,000 मार्केट रेटपेक्षा 1,000 रुपये जादा रेट मिळाला दरवर्षी. आणि हे बियाणं 3,000 क्विंटल बियाणं शेतकऱ्याला 30,000 हेक्टरला पुरेल एवढं बियाणं महाबीज मार्फत वितरित करण्यात आलं. दुसऱ्या वर्षी हा प्रोग्राम 800 हेक्टरवर घेण्यात आला 9 गावामध्ये, नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर यामधून आपल्याला 9,000 क्विंटल बियाणं तयार झालं. 9,000 क्विंटल बियाणं 90,000 हेक्टरला पुरेल एवढं बियाणं महाबीजने खरेदी केलं आणि त्या वितरित केलं खरेदी करून. तिसऱ्या वर्षी, मागच्या वर्षी हा प्रोग्राम आपण याच्यामध्ये
19 गावामध्ये घेण्यात आला. 19 गावामध्ये 2100 हेक्टर क्षेत्रावर घेण्यात आला. 2100 हेक्टरपासून 14,000 क्विंटल बियाणं तयार झालं. ह्या वर्षी 1,40,000 हेक्टरला पुरेल एवढं बियाणं महाबीज मार्फत गाव पातळीवर महाराष्ट्रामध्ये वितरित होत आहे. प्रत्येक गावामध्ये हे बियाणं सध्या उपलब्ध होत आहे. आणि चालू वर्षी हा प्रोग्राम आपण 35 गावामध्ये पुणे, नगर, सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. आणि यामध्ये 35 गावामध्ये एक गाव एक जात अशा पद्धतीच्या जातीचा प्रोग्राम घेतल्यामुळे आयसोलेशन मेंटेन राहतं आणि बियाण्याची क्वालिटी मेंटेन करायला सुविधा जातं. त्या दृष्टीनं हा प्रोग्राम आणि त्या ठिकाणी ही पंचसूत्री पण वापरली जाते जिरायतामध्ये. आणि हा प्रोग्राम आता राबवत आहोत. हेक्टरी 20 क्विंटल बियाणं जर उत्पादन धरलं तर 3,000 गुणिले 20 60,000 क्विंटल बियाणं तयार होईल. आणि हे 6 लाख हेक्टरला पुरेल एवढं बियाणं ह्या वर्षी तयार होईल. ज्वारी हे एक फायदेशीर पीक सर्वात महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट, ज्वारीपासून धान्य आणि कडबा, धान्य माणसासाठी आणि जनावरांसाठी आपल्याला कडबा हा उपलब्ध होऊ शकतो. आमची माती आमची माणसं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला फायदेशीर पीक पद्धती अशी कोणती सांगता येईल का? यामध्ये फायदेशीर मूग आणि उडीद आणि नंतर हे ज्वारी ही एक सगळ्यात फायदेशीर आहे. नंतर हरभरा आणि ज्वारी ही सुद्धा एकत्र मिक्स क्रॉपिंग जर आपण केले तर ही सुद्धा आपल्याला फायदेशीर राहू शकते. सर, रब्बी ज्वारीची साठवणूक कशी करावी, त्याचं काही एक विशिष्ट पद्धत आहे का? रब्बी ज्वारी साठवणूक करताना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काढणी केल्यानंतर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस काढणी कधी करावी तर ज्वारी यावेळेस पानं वाळतात आणि ज्यावेळेस दांडा त्यावेळेस पिवळसर दांडा होतो आणि त्या कणसाचे दाणे जे असतात दाण्याच्या खालच्या बाजूला एक बारीक असा काळा टिपका, प्लॅसेंटा म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी काळा टिपका येतो. त्यावेळेस फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी आमच्या याच्यामध्ये भाषेत म्हणलं जातं, सायंटिफिक भाषेमध्ये. त्यावेळेस ज्वारीची काढणी करावी आणि त्यानंतर ज्वारी हे वाळवून 10 ते 10% मॉइश्चरला वाळवावी आणि नंतर ती स्टोअर करावी. सर, या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने आपण आमच्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? या ठिकाणी आपण जे पंचसूत्रीचा आपला कार्यक्रम आपण मी सांगितला तो जर आपण वापरला तर निश्चितपणे आपल्याला 20 ते 25 क्विंटल धान्य उत्पादन आणि 50 ते 55 क्विंटल कडवा उत्पादन मिळेल. आणि 20 ते 25 क्विंटल 20 क्विंटल धान्य उत्पादन आपण पकडलं तर 20 गुणिले 2,000 रुपये तर 40,000 रुपये हेक्टरी धान्यापासून होतील. आणि 5 टन जर कडवा आपला निघाला, 5 गुणिले 4,000 रुपये टन जर पकडला तर 20,000 रुपये कडव्यापासून मिळतील. म्हणजे 20,000 रुपये हे आणि धान्यापासून मिळाले 40,000 हेक्टरी साधारण 60,000 रुपये आपण हे केले सरासरी. आणि त्या ठिकाणी 20 ते 25,000 रुपये आपला खर्च जर वजा केला तर आपल्याला 35 ते 40,000 रुपये हेक्टरी नेट शिल्लक राहील जिरायतामध्ये. बागायतीमध्ये ही परिस्थिती वेगळी आहे. बागायतीमध्ये आपण 40 ते 45 क्विंटल धान्य उत्पादन आणि 90 ते 100 क्विंटल कडबा उत्पादन आपण घेतो. तर आपला साधारण 40 क्विंटल जर धान्य उत्पादन पकडलं, 40 गुणले आपलं 2,000 रुपये भाव जर पकडला तर 80,000 रुपये धान्याचे होतील. आणि कडव्याचे आपण जर 10 टन जर कडबा झाला तर 40,000 रुपये कडव्याचे, 80 अधिक 40 म्हणजे 1,20,000 रुपये होतील. यामधून 30,000 रुपये उत्पादन खर्च वजा केला तर 85 ते 90,000 रुपये आपल्याला शिल्लक राहतील. ज्वारी हे एक फायदेशीर पीक सर्वात महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट, ज्वारीपासून धान्य आणि कडबा, धान्य माणसासाठी आणि जनावरांसाठी आपल्याला कडबा हा उपलब्ध होऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपला आर्थिक फायदा तर आहेच पण देशाचाही फायदा यामध्ये होईल. धन्यवाद. नक्कीच. नमस्कार. मला वाटतं शेतकरी बांधवांना ही जी महत्त्वपूर्ण माहिती सरांनी या ठिकाणी दिलेली आहे, रब्बी ज्वारी पीक लागवडीच्या संदर्भात पंचसूत्रीचा अवलंब करणे आणि ह्या पंचसूत्रीचा अवलंब जर आमच्या शेतकरी बांधवांनी केला तर निश्चितपणे सरांनी सांगितल्याप्रमाणे आमचा प्रत्येक शेतकरी हा स्वयंपूर्ण होईल आणि विक्रमी धान्य उत्पादन तो करू शकेल. सर, आपण आज इथं आलात आणि ही जी महत्त्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल त्यांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. Thank you.